नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अक्षरशः स्वानंदी आणि समरचं खूप छान बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. समर मात्र आता स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी मॅडम तुम्ही आपलं ऑफिस का नाही जॉईन करत? तेव्हा मात्र स्वानंदी शॉक होते. अहो राजवाडे, काय बोलताय तुम्ही? प्लीज मला नाही जमणार. अहो आनंदवर आणि माझ्यावर किती जबाबदारी वाढली आहे. आम्हाला सपोर्ट करायला तुम्ही यायला पाहिजे ना. खरं तर आम्हाला एका भरोशाच्या व्यक्तीची गरज आहे आणि तुमच्यापेक्षा विश्वासू आता माझ्या आयुष्यात दुसरा कोणी नाही आहे. स्वानंदी मात्र इकडे आता स्पष्ट नकार तर देत नाहीये, पण मी विचार करून सांगते असं म्हणून इकडे मात्र तिने आता तो विषय टाळलेला असतो. समरची चाललेली गडबड समरला आता इकडे इतकं हेक्टिक होत असतं. स्वानंदी आता समरला काहीतरी जबरदस्त सरप्राईज देणारे प्रेक्षकांना की समरचा सगळा डोक्याचा तापच आता पळून जाणार आहे. कारण स्वानंदी स्वतः आता जबरदस्त तयारी करून राजवाडे अँड सन्स कंपनीला मात्र जॉईन करणारे. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका मस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. समर मात्र प्रेक्षकांनो बिना मिशीचा आता जेव्हा स्वानंदी बघते ना, लिटरली स्वानंदीला हसूच येतं. राजवाडे काय? स्वानंदी त्याला आता नाश्त्याची प्लेट नेऊन देते आणि चमच्याने भरवते आणि समर मात्र आता स्वानंदीच्या मागं मागं इकडून सटकायचा प्रयत्न करतो. समर आता कामामध्ये इतका बिझी असतो ना, त्याच्या मीटिंग वगैरे सगळं प्लॅन असतं. पाणी प्यायला खायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो मल्लिका अंशुमनला आणि सुष्मिताला म्हणते, अगं तू एक काम कर सुश, तू आता स्वानंदी ताईसोबत गोड गोड बोल, काहीतरी तिच्याकडून सत्य काढून घे की ती खरंच ऑफिस जॉईन करणार आहे का, राजवाडीची कंपनी जॉईन करणार आहे का. तेव्हा सुष्मिता म्हणते, मॉमिनला ठीक आहे ना, त्यात आता गोड गोड बोलायचं काय, मी सरळ ताईला विचारते, त्यात ती आता स्पष्टच सांगेल ना, मला काही वेगळं करायचं काम नाही आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते, ताई अगं खरंच तू आता जिजूंनी जी ऑफर दिली ती स्वीकारणार आहेस का गं? तेव्हा स्वानंदी म्हणते, काय गं तुला कसं माहिती? सुष्मिता म्हणते, अगं मीच तर ऐकलं ना, का जिजूंनी तुला काल आता ऑफर दिली होती आपलं ऑफिस जॉईन कर म्हणून, कर ना गं ऑफिस जॉईन. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय जिजूंची किती आता हेक्टिक टाईम टेबल असतो ना, जिजू आता हेक्टिक करतात, धावपळ चालू असते. मग तू जर त्यांना मदतनीस म्हणून गेलीस, कंपनी जॉईन केली तर खरंच चांगलं होईल. इकडे मात्र सुश तू अजून टेन्शन घेऊ नको, मी अजून काही ठरवलेलं नाही आहे बाळा, आणि नंतर विचार करून मी सांगेल असंही मी राजवाडेंना सांगितलं आहे, त्याच्यामुळे आता तू अजिबात काळजी करू नको. सुष्मिताला आता कळतच नाही आहे की खरंच स्वानंदी ऑफिस जॉईन करणार आहे की नाही. मॉम इन लॉने तर आपल्याला काम दिलं आहे खबर काढायचं, मग आता मॉम इन लॉला काय सांगू मी. इकडे ताईचं तर काही खरंच नाही आहे, तिचं काही फिक्सच झालेलं नाही आहे. आपण पाहतोय प्रेक्षकांनो अजूनपर्यंत समरला ऑफिसमध्ये इतकं काम आलं आहे ना की त्याचं आता लंच सगळं स्किप होत असतं. लिटरली त्याला फोनवर बोलून बोलून पाणी प्यायलासुद्धा वेळ नाही आहे. आणि इकडे स्वानंदी मात्र आता म्हणत असते, राजवाडे अहो किती थकलात तुम्ही, अंगात कणकणी तुमच्या, माहिती आहे का? अहो स्वतःची काळजी नाही घेणार तर कसं होईल राजवाडे. समर मात्र म्हणतो, हो आज तर खूप हेक्टिक होतं, मला ना वेळच मिळाला नाही बघा स्वानंदी. आता आनंद मात्र म्हणतो, अरे समर काय झालं बघ ना, तुला कणकणी आली आहे, बहुतेक तुला टेम्परेचर पण चढल्यासारखं वाटतंय. तू एक काम कर, गरमागरम कॉफी वगैरे घेतोस का, तुला थोडं फ्रेश वाटेल. इकडे मात्र समर म्हणतो, नाही रे, अरे आनंद मला काही झालेलं नाही आहे, तू काळजी करू नको. इकडे आनंदने घरी स्वानंदीला फोन केला आहे आणि तिला सांगितलं आहे, स्वानंदी वहिनी समरला लिटरली ताप भरला आहे, कणकणी आली, पण तो स्वतःकडे लक्षच देत नाही आहे. आज त्याने सगळं स्किप केलं आहे, लंचसुद्धा केलेलं नाही आहे, कंटिन्यू कामामध्ये बिझी आहे. आता मात्र स्वानंदीला टेन्शन येतं. आनंद भाऊजी, अहो आनंद आता काय सांगताय तुम्ही, काय बोलताय? राजवाड्यांना मी डब्बा दिला होता ना, अरे खाल्लाच नाही त्यांनी, आता काय सांगतोय मी तुम्हाला, टिफिन तसाच पडलाय त्याचा. इकडे मात्र सगळं आता स्वानंदी ऐकून घेते. समर फक्त ऑफिस आणि ऑफिसविषयीच आता सगळं डोक्यात घेऊन असतो. स्वानंदीला बोलायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे आणि सगळं तो स्वतःच हँडल करत असतो. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहेत, सगळं महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि सगळं वेळेत झालं पाहिजे म्हणून समरवरती खूप प्रेशर असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो समरला ताप असतो. समरला आता बघता क्षणी तो आता स्वानंदीला टेन्शन येतं. स्वानंदी म्हणते, राजवाडे थकलात का? अहो किती आता तुम्ही मरमर करताय दिवसभर, आपलं काम फोन या, मी तुमचे पाय वगैरे आता दाबून देते. इकडे मात्र स्वानंदी त्याची पूर्ण काळजी घेते आणि समरला मात्र बरं वाटतं. दुसरीकडे मात्र राजवाडे, अहो तुम्ही जेवण का स्किप करताय, तुम्हाला किती वेळा सांगितलं टाईमवरती लंच केलं पाहिजे, मग परत ॲसिडिटी, परत आता त्रास होतात ना. इकडे मात्र तुम्ही का कुणाला आता ऑफिसमध्ये ठेवत नाही. तेवढ्यात मात्र आपण पाहतोय स्वानंदी मात्र म्हणते,
तुम्ही खरं तर कोणाला तरी जॉईन करायला पाहिजे. तेव्हा समर मात्र प्रेक्षकांनो आता ऑलरेडी स्वानंदीला ऑफर देऊनच असतो. स्वानंदी मात्र आता ठरवते की मी राजवाड्याची कंपनी आता आपली कंपनी जॉईन करणार आहे, राजवाड्यांना सरप्राईज देणार आहे. समरला मात्र प्रेक्षकांनो आपल्या स्वानंदीने जबरदस्त आता इकडे सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे. तिने आता मस्त आता एकदम ऑफिशियल वेअर कपडे वगैरे घातले. स्वानंदी छान तयार होते आणि आज कामाचा पहिला दिवस आहे. देवाजवळ जाऊन प्रार्थना वगैरे करते. गणपती बाप्पा, राजवाड्यांची होणारी धावपळ थोडाफार कमी करण्याचा प्रयत्न मात्र मी करते आणि मला त्याच्यामध्ये यश दे. मी आजपासून ऑफिस जॉईन करते. मला माहिती नाही आहे की मला कितपत काम जमणार आहे की नाही जमणार आहे, पण आता मी प्रयत्न करू शकते. ऑफिस जॉईन करते आणि म्हणून देवाचा आशीर्वाद घेऊन नाश्ता बिश्ता काही न करता प्रेक्षकांनो स्वानंदी मात्र आता आजींचा आशीर्वाद घेऊन ऑफिसकडे निघालेली असते. आजी मात्र म्हणतात, नंदू कुठे एवढी झकपक तयार होऊन कुठे चालली माझी नंदू? आजी कोणाला सांगू नका, राजवाड्यांना आज मी सरप्राईज देणार आहे. आज मी राजवाड्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची मदत करणार आहे. अहो काल इतकं हेक्टिक झालं त्यांना. आनंददादांचाही फोन आला होता. हे काही खात नाही आहेत, पीत नाही आहेत, लंचसुद्धा डब्बा आता बाजूला टाकून देतात. आनंददादा सांगत होते की त्याला खूप कामाचा लोड वाढला आहे. मग आता मी जाणार आहे, त्यांचा लोड थोडा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजीला आता खूप आनंद होतो. वा वा नंदू, जा, माझ्या पिंट्याची काळजी घेतेस ना, मला ऐकूनच खूप बरं वाटतं गं. इकडे मल्लिका गडबडीत येते. सुष्मिता आता कॉफी पित असते. स्वानंदी म्हणते, चला येते मग मी. मल्लिकाला वाटतं स्वानंदीच्या हातात काय कॉफी. अगं आता काय चाललंय स्वानंदी, कुठे निघालीस तू? मल्लिकाने मात्र प्रेक्षकांनो लगेच काही ना काही कारस्थान करायचा प्रयत्न केला आहे. आता मात्र सुष्मिता जी कॉफी बनवते त्याच कॉफीमध्ये मल्लिका आता स्वानंदीला काहीतरी व्हावं म्हणून काही टाकते की काय, असा तिचा प्लॅन असतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय स्वानंदी तयार होऊन चालली कुठे? राजवाड्यांचं ऑफिस जॉईन करायला चालली म्हटल्याच्या नंतर मल्लिकाला मात्र दणकाच बसतो. स्वानंदी अजूनपर्यंत कॉफी पिली, हिला काहीच कसं झालं नाही म्हणून स्वानंदीला ती बघायला येते. पण प्रेक्षकांनो स्वानंदी आपली ऑफिसमध्ये पोचलेली सुद्धा असते. इकडे तिने सांगून गेलेलं असतं की मला काही नको आहे कॉफी वगैरे, आणि ती कॉफी मात्र प्रेक्षकांनो आपल्या मूर्ख सुषनी पिलेली असते. आता मात्र सुष्मिता ढाराढूर झोपी गेलेली असते. मल्लिका मात्र म्हणते, खरंच स्वानंदी नक्की तिच्या रूममध्ये असेल. सुश कुठे गेली? सुश आता वेगळ्या बेडरूममध्ये कुठे झोपायला गेली काहीच कुणाला कळत नाही आहे. स्वानंदी तर चक्क राजवाड्याच्या ऑफिसला सुद्धा पोहोचली आणि समरला तिने जबरदस्त सरप्राईजसुद्धा दिले. इकडे मात्र स्वानंदीची कॉफी सुष्मिताने पिली आणि सुष्मिता मात्र बेशुद्ध झोपी गेली असं सगळ्यांना वाटतं. मल्लिकाला वाटतं, खरंच दोन बहिणी, पण एक इतकी चॅप्टर आणि एक इतकी बिंडोक आहे. आमच्याच नशिबाला दोघी भेटल्यात. आता मात्र स्वानंदी तर वाचली. समर मात्र स्वानंदीला बघून भारावून गेलेलं असतं. त्याला आता वाटतं, काय स्वानंदी मॅडम कसं काय? इकडे मात्र समरच्या केबिनमध्ये डायरेक्ट आता आपली स्वानंदी एंट्री करते आणि मे आय कमिन सर असं म्हटल्याच्या नंतर आता समर मात्र तिच्याकडे एक सारखा बघत राहतो. स्वानंदीचा तो जबरदस्त लुक, एकदम वेस्टर्न टाईप कपडे तिने घातले, ऑफिशियल कपडे घातले आणि रुबाबात आता ऑफिसमध्ये आली आहे. का तर फक्त माझ्या राजवाडेला मदत करायला, त्यांना आता होणारी दगदग कमी करायला. स्वानंदी म्हणते, राजवाडे काय कसं वाटतंय? स्वानंदी मॅडम काय जबरदस्त सरप्राईज दिलं यार तुम्ही मला. काय चाललंय तुमचं? राजवाडे ओळखलं नाहीत का? मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले होते. आणि स्वानंदी मात्र म्हणते, तुम्ही मला काहीतरी विचारलं होतं परवाच्या दिवशी रात्री. समोर म्हणतो, ओ काय सांगताय? म्हणजे फायनली स्वानंदी मॅडमने आमचं ऑफिस जॉईन केलेलं आहे. म्हणजे आमचं म्हणजे खऱ्या अर्थाने ते तुमचंच आहे बाबा, तुम्हीच त्याच्या मालकीन आहात. इकडे मात्र प्रेक्षकांनो समर स्वानंदी एकमेकांना मिठी मारतात आणि आनंद मात्र येतो आणि तिकडे घसा आता खरवडल्यासारखा करतो. काय आनंद, इकडे काय चाललंय? तू काय आवाज काढतोय? अरे तू आणि वहिनी एकदम रोमॅन्टिक सेशनमध्ये होता म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाही आहे. आता मात्र इकडे स्वानंदी मॅडमनी मला मिशी काढायला लावली, तुला माहिती आहे का? स्वानंदी आता इकडे मिशी काढायला लावल्याच्या नंतर प्रेक्षकांनो खरंच आपल्या समोर इतका हँडसम दिसतोय ना. आणि तेवढ्यात आता आनंद मात्र बोलतो, काय काय चाललंय काय नवरा बायकोचं? मिशी काढतोय काय? काय काय नवऱ्याचं बायकोचं आता गोंधळ चाललंय माहीत नाही बाबा. इकडे मात्र घाईघाईने प्रेक्षकांनो तुझ्यासाठी हे सगळं केलं आहे समर. स्वानंदी वहिनीने ऑफिस जॉईन केलं आहे. आता मात्र महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि ही त्याची फाईल, याचा थोडासा अभ्यास करून घ्या आणि काहीतरी जबरदस्त असं आता तुम्ही बनवा. इकडे मात्र आनंद सगळं सांगतो आणि प्रेझेंटेशनच्या दिवशी मात्र प्रेक्षकांनो समरची आता तब्येतच वीक होते. त्याला आता खूप डाऊन वाटत असतं. स्वानंदीने मात्र आता काही करून समरच्या जागेवर जाऊन ते प्रेझेंटेशन द्यायचं ठरवलेलं असतं. आनंद तर तिच्या मागे आहेच सपोर्टला
आणि इकडे स्वानंदी मॅडम तुम्ही तर आहात आनंदही आहे. मग आता इकडे आनंद म्हणतो काय समर तुझी बायको तर एकदम टॅलेंटेड निघाली बाबा. प्रेझेंटेशन काय, समररावांची खुर्ची काय. आता मात्र या दोघांनी छान तिला मान दिलेला असतो. ऑफिसच्या तुम्ही एम्प्लॉई नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने बॉस आहात. इथल्या लेडी आता स्टाफला सुद्धा तुम्ही आता प्रेमाने तुमचं करून घेऊ शकता. आनंद अगदी जोराने स्वानंदीचं स्वागत करतो आणि मस्त सगळे ऑफिसवाले एम्प्लॉई येऊन आता छानपैकी तिचं स्वागत करून केक वगैरे कट करतात, तिला बुके वगैरे देतात. आणि मल्लिका काकूला प्रेक्षकांनो हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र तिचा आता इतका जळफळाट झालाय ना काही विचारायला सोयच नाही आहे. आपण आता काय करायला गेलो हे सुष्मिता तर मूर्खच, येईल तर काहीच कळत नाही आहे. या सुष्मितामुळे मी तोंडावर पडते, आप्पीमुळे तोंडावर पडते आणि अंशूमुळे तोंडावरच पडते. इकडे मात्र स्वानंदी आपल्या नाकावर टिच्चून आता ऑफिसला पोहोचली. आजी मात्र खुश असतात. काय आई खूपच खुश दिसते स्वारी आज. हो गं नंदूने ऑफिस जॉईन केले, तुला माहिती नाही आहे का मल्लिका. अगं तुला माहिती आहे का, अगं समरला हेक्टिक होत होतं, धावपळ होत होती त्याची. अंशू तर काही कामाचाच नाही आहे. सुष्मिता तर आपल्या व्लॉगिंगमध्ये फोटो काढण्यामध्येच बिझी असते, तिला तर काही जिम्मेदारीची काही जाणीवच नाही आहे. इकडे मात्र मल्लिकाला फटाफट आजीने असा काही फटका दिलेला असतो ना की काहीच कळत नाही. त्या मल्लिकाचं तोंडावर आपटण्याशिवाय तिला दुसरा मार्गच दिसत नाही. मल्लिकाचा खूप जळफळाट झाला आहे. स्वानंदी ऑफिसला गेल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो जे काही आहे सगळं आता ऑफिसमध्ये तिचे सगळे तारीफ करतायत. ते ऐकून सुद्धा मल्लिका मात्र आता काय करणार आहे, तिला काही सुचत नाही आहे की मी नक्की काय करू. आता मात्र प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात अजून जबरदस्त वेगळे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.